नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत. गणेश उत्सव 2024 सर्वत्र धूमधडाक्यात आणि आनंदी उत्साही वातावरणामध्ये सुरू आहे. गणरायाचं आगमन झालं आणि त्यानंतर 2च दिवसांनी प्रत्येकाच्या घरोघरी गौराईचं देखील आगमन झालं. श्रीपूरमधील सचिन दोरगे आणि सपना दोरगे यांनी गेले अनेक वर्षापासून आपल्या गौराईच्या समोर वेगवेगळ्या प्रकारचे देखावे तयार करून सर्वांची, परिसरातील, पंचक्रोशीतील सर्वांची मने जिंकलेली आहेत. आणि खास असं आकर्षण ह्या पंचक्रोशीला असतं की दोरगे यांच्या गौराईसमोर कोणता देखावा आहे. आणि यावर्षीची उत्सुकता देखील सर्वांनाच होती. आणि यावर्षी देखील या दोरगे कुटुंबियांनी आपल्या गौराईसमोर अतिशय सुंदर असा शिवजन्म उत्सव सोहळा इथं आपल्या या देखाव्यामधून दाखवला आहे. हुबेहूब शिवरायांच्या काळामधील सर्व वेशभूषा असलेले, त्या काळात असलेला पाळणा असेल किंवा त्या काळच्या महिलांच्या साड्या, वेशभूषा, तर सर्व काही हुबेहूब त्यांनी आपल्या गौराईसमोर करून जसं शिवजन्माचा साक्षात इथं साक्षात्कार झालेला आपल्याला दिसतोय. पाळणा, त्यामध्ये बाल शिवाजी आणि सर्व त्या वेळच्या महिला पाळणा म्हणतायत, असा एक हुबेहूब जिवंत देखावा, बोलका देखावा त्यांनी आपल्या गौराईच्या समोर केलेला आहे. आणि त्याचबरोबर हा जो गड आहे शिवनेरी गड, या शिवनेरी गडाचा हुबेहूब देखील देखावा इथं केलेले आहेत. की त्यांनी असं म्हटलेलं आहे की पहिले आपले छत्रपती शिवरायांचे जे गड आहेत ते जीर्ण होत चाललेले आहेत आणि त्याच्या आठवणी किंवा आपण आपल्या कृतीतून या भावी पिढीला किंवा ह्या चालू पिढीला अशा प्रकारचे गड माहिती व्हावेत. आणि हुबेहूब असा हा शिवनेरी गड त्यांनी आपल्या गौराईसमोर केलेला आहे. त्यावेळचे दगडाची रचना असेल किंवा त्यावेळचं नक्षीकाम असेल किंवा हा आपला भगवा ध्वज असेल, तर हे सर्व काही त्यांनी आपल्या गौराईसमोर, त्या काळातील मावळे आणि हे सर्व त्यांनी अगदी टाकाऊ वस्तूपासून बनवलेलं आहे की छापड्या, पुठ्ठा, आणि त्याला व्यवस्थित असा कलर देऊन त्या काळातील जिवंतपणा ह्या देखाव्यातून त्यांनी इथं दर्शवलेला आहे. आणि गेले 2 दिवसापासून ह्या दोरगे कुटुंबियांच्या घरी सर्वजण हा शिवनेरी गड आणि शिवजन्म उत्सव सोहळा पाहण्यासाठी अनेक भाविक भक्त, गणेश भक्त किंवा ह्या गौराईचे भक्त इथं येताना आपल्याला दिसत आहेत. जुन्नरचा शिवनेरी गड देखील इथं त्यांनी केलेला आहे. आणि आपण पाहतोय स्क्रीनवरती की कशा प्रकारे, जसं आपण हा गड लांबून पाहिला तर जसा दिसतो तसा हुबेहूब हा गड त्यांनी तिथं तयार केलेला आहे. ही दगडाची रचना असेल किंवा त्यावेळी केलेलं नक्षीकाम किंवा हे जे फुलांची सजावट आहे किंवा हा मुख्य दरवाजा किंवा वरचा हा टेहणी बुरुज किंवा ज्या ठिकाणी तोफा असतील किंवा मावळे आपल्या स्वराज्याचं रक्षण किंवा ह्या आपल्या गडाचं रक्षण करताना इथं आपल्याला दिसत आहेत. तर हा अगदी बोलका देखावा त्यांनी आपल्या गौराईसमोर करून सर्वांची मनं इथं वेधलेली आहेत. परत आपल्याला हा शिवजन्मोत्सव सोहळ्याचा इथे काही क्षण दिसत आहेत. आणि हे दोरगे कुटुंबीय नेहमीच आपल्या ह्या गौराई सजावटीमध्ये सहभाग घेत आहे. श्री ग्राम विकास प्रतिष्ठान बोरगावचा प्रथम क्रमांकाचं गौरी सजावटीचं बक्षीस देखील यांनाच मिळालेलं आहे. या ठिकाणी काय देखावा केलाय, कसं सुचलं हे? आम्ही शिवजन्मोत्सव साजरा केलाय महालक्ष्म्यासमोर. श्रीपूरमध्ये प्रत्येक वर्षी शिवजन्मोत्सव साजरा होतो. त्या पद्धतीने म्हणलं आपण पण महालक्ष्मी समोर साजरा करूया म्हणून केला आम्ही. काय काय इथं दाखवले? महाराजांच्या काळात जशी वेशभूषा होती ना तसं साकारायचा प्रयत्न केलाय. बर, तिथं काय आहे म्हणजे तिथं दाखवलं? म्हणजे बारशाचा सोहळा केलाय, सगळं पाळण्याचा, पाळणा सजवलाय, महिला बायांना हे केलंय, उभा केलंय तिथं बारशाचा. इथं शिवनेरी गड सुद्धा मला दिसतोय, कसा तयार केलाय हे? शिवनेरी गड आपण पुट्ट्यापासून तयार केलाय. आता महाराजांचे पूर्ण गड जीर्ण अवस्थेत आहेत. मग म्हणलं लोकांना, लहान मुलांना काय पुढे समजत नाही पहिले गड कसे होते, काय होते, ते गड साकारण्याचा प्रयत्न केला. तू याच्यातलं काय बनवलं, काय मदत केली? मम्मीला पाळणा सजवण्यासाठी मदत केली. बर बर, अजून काय काय केलं मदत? अजून हे सगळं बाहुल्या सजवण्यासाठी मदत केली. बर, तू काय काय केली मदत? पप्पा ते आखत होते, मी पप्पांना बोललो की ते मी पण आखू लागतो. पप्पांनी आखून दिलं आणि मी नंतर मग तसंच बघून हे रेषा आहेत ना ते मी आखले.
काय आवडलं तुला ह्यातलं सगळ्यामधलं? हा किल्ला. किल्ला आवडला. तुला काय आवडलं दीदी? मला स्टेज आवडलं. स्टेज आवडला. गेल्या वर्षी काय केलं होतं? गेल्या वर्षी खंडोबाचे हे केलते, जेजुरीचा खंडोबा. बर मग ह्या वर्षी म्हणलं हे करावं. बर. हे सगळं सजावटीला किती दिवसापासून सुरुवात केली होती? साधारण 15 दिवसाचा कालावधी गेला. बर. पुट्ट्यापासून बनवले आपण हे सर्व, त्यामुळं कोरीव कामामुळे 15 दिवस गेले. ती देखाव्यासाठी देतोय. प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे सौभाग्यवती सपना सचिन दोरगे यांच्या देखाव्याला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालंय. त्यांचं हार्दिक अभिनंदन. श्रीपूर सौभाग्यवती सपना सचिन दोरगे श्रीपूर यांना हे बक्षीस मिळालंय. या बक्षिसाचं वितरण या संस्थेचे अध्यक्ष श्री कृष्णा दिनकर खटके पाटील यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो.